सांगना वेड्या मना, तू सांगना वेड्या मना, माझाच तो हे सत्य ना. मग का पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा, आभास हा. हृदयात माझ्या त्याच्या खुणा, मी धुंद हा का माझा गुन्हा, तरीही पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा, आभास हा. जग्गो चहा दे. नाही दिला. फक्त त्याआधी माझ्या बहिणीला सोडून आणायचंय मला. या मायाची मालमत्ता कुठे कुठे आहे, तिचे काय धंदे आहेत, त्याची सगळी माहिती पाहिजे मला. मायाबाई? कोण मायाबाई? तू आहे होय? मला वाटलं अजून अक्कल शाबूत आहे म्हणायची तुझी. आणि काय रे, तिच्याशी वागताना काय होतं तुला? थोडं नरमाईने का बोलतोस? आपल्याला फक्त लक्ष ठेवायला सांगितलंय तिच्यावर. वाईट वागलंच पाहिजे त्यावेळी असं नाही सांगितलं आपल्याला. फार हुशार झालायस. ए का खोलीतून का बाहेर काढलीस तिला? एकदा पळून गेली माहितीये ना. परत पळून गेली आणि सापडली नाही ना तर आपली काय खैर नाही, सांगून ठेवतो. त्याला काही बोलू नकोस. मीच सांगितलं होतं त्याला मला थोडा वेळ बाहेर यायचंय म्हणून. आता बोल. ला 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 ला. तुझा माझ्यावरचा राग मी समजू शकते. तू जरी मला किडनॅप केलं असशील तरी माझ्याशी कधी वाईट नाही वागलास. पण तू माझ्याकडनं अपेक्षा कशी करतोस की तू जिथे मला ठेवशील तिथे मी शांतपणे राहील? तू माझ्या जागी असतास तर पळून जाण्याचा प्रयत्न नसता केलास. काल तूच सांगत होतास ना जे झालंय ते संपलं म्हणून. तेच मी तुला सांगते, जे झालं ते आपण संपवून टाकू. तू मला इथे का आणलंयस हे मला माहित नाही, पण मला खात्री वाटते की तूच मला माझ्या घरी सुरक्षित नेशील. नाही, आता मी इथून पळून नाही जाणार. मी तुला शब्द देते, तू अडचणीत येशील असं मी काही करणार नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकशील? फ्रेंड्स,
आई, हां मी काय म्हणत होते, हां उद्याला घरी जाऊन येऊ का जरा? घरी म्हणजे माहेरी का? कुणी घ्यायला येणार आहे? लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जातीस आणि कुणी आमंत्रणही केलेलं नाहीये. नाही, मावशीचा फोन आला होता मगाशी. अच्छा, म्हणजे सगळं परस्परच ठरलंय ना? नाही, मग मला कशाला विचारतेस? तुझ्या नवऱ्याला विचार आणि जा. अहो अहो मला काय म्हणालीस का? याल ना माझ्या बरोबर? नाही नाही नाही, मला माझी कामं आहेत. माझी कामधंदे सोडून मी कोणाबरोबरही जायला रिकामा नाहीये. तू जा पण. काय रे, काय बघतोयस? पाऊस आहे, हवा ओली आहे. आत कपडे सुकणार नाही म्हणून इथे बाहेर सुकत घालायला आले. आणि बाहेर काय पाऊस पडणार नाही असं वाटतंय. आणि हे बघ, तू जर का पळून जायचा पुन्हा प्रयत्न केलास तर उफ, एकदा सांगितलं ना नाही पळून जाणार म्हणून. काय सारखं सारखं असं कैदेत ठेवल्यासारखं वागवतोस? नाही जाणार मी जितके दिवस इथे आहे ना तितके दिवस आपण मस्त मजेत राहू. मला ना असं टेन्शन मध्ये जगायला आवडत नाही. आयुष्य कसं एन्जॉय केलं पाहिजे. तू तुझं काम खूप प्रामाणिकपणे करतोस ना? तुला माझ्यावर लक्ष ठेवून राहायला सांगितलं तर तू कायमच नजर ठेवून राहशील. एवढा प्रामाणिक एम्प्लॉई म्हणजे तर कठीणच आहे. अर्जुन, तू लहानपणापासून तुझ्या आई बाबांचं सगळंच ऐकत असशील ना? आईने म्हटलं अर्जुन अभ्यास कर, अर्जुन करतोय मन लावून अभ्यास. आईने म्हटलं मेथीची भाजी खा, तर अर्जुन खातोय कडू मेथीची भाजी. तुझे आई बाबा खूप खुश असतील ना तुझ्यावर? एकदम लाडका मुलगा असशील, आज्ञाकारक. मला आई वडील नाहीत. माझेही नाही. मी 2 वर्षांचे होते तेव्हा माझे आई बाबा एका अपघातात गेले. मला तर त्यांचा चेहराही आठवत नाही. आठवतो तो फक्त माझा दादा. त्यांनीच मला वाढवलंय. माझ्यासाठी तोच माझे बाबा आणि तोच माझी आई. तू कोणासोबत राहतोस? मला कोणीही नाही. लहानपणीही नाही आणि आताही नाही.
ए पाणी दे. काय खबर आहे? तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. विश्वमोहनला काहीतरी माहिती आहे. त्याने एक डिटेक्टिव्ह ठेवलाय. तो रोज येतो. त्याने काही माणसे ते कामाला लावलेली आहेत, पण ती काय काम करतात हे मला माहीत नाही, कारण मी जागा सोडून कुठेही जाऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्ही दिली तेवढी माहिती पुरेशी आहे मला. मी बघतो काय करायचं ते. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. मी आलोय. तुम्हाला मी आल्याचं आवडलेलं नसणार, माहिती आहे मला. पण काय करणार, मी एक सरकारी नोकर आहे आणि कोणत्याही गुन्ह्याचा तपास गुन्हेगाराला अटक केल्याशिवाय तो थांबवता येत नाही मला. शिवाय म्हटलं तुमच्याकडूनही काही टिप्स घेता येतील. कसल्या टिप्स? हेच गुन्हेगाराला शोधण्याच्या टिप्स. गुन्हेगार कुठे लपून बसलाय ते सगळं तुमच्याकडून जाणून घ्यावं. इथे कोणताही गुन्हेगार लपून बसलेला नाही. पण गुन्हेगाराची माहिती दडवून ठेवल्याचा गुन्हा इथे नक्कीच घडतोय. तुम्ही काय बोलता याचा अर्थ तुम्हाला तरी कळतो का? आपली लाडकी बहीण किडनॅप झाल्यावर कोणी पोलिसांचा तपास थांबवत नाही. तुम्ही तपास थांबवायला सांगितलं, पण तुम्ही स्वतःच एक डिटेक्टिव्ह नेमलाय असं कळलंय. मी पुन्हा एकदा सांगतो, जे काही आहे ते स्पष्ट सांगून टाक. नाहीतर असं व्हायला नको की पोलिसांकडे यायची वेळच निघून जाईल. आणि विश्वमोहनराव पोलीस जनतेच्या मदतीसाठीच असतात याची खात्री बाळगा. येतो. आणि हो, केस माझ्यासाठी बंद झालेली नाहीये. सॉरी. ॲटिट्यूड. काय झालं? काही नाही. काय झालं हसायला? नाही. बाय द वे, काय करतोयस काय तू? मडकी बनवतोय. भाजी चिरतोय, दिसत नाही? तू कायम असं चिडलेलाच असतोस, म्हणूनच अशी भाजी कापतो, चिडलेली. मी चिडलोय? नाही नाही, किती प्रेमाने बोलतोयस. आणि असलो जरी चिडलेला तरी काय फरक पडतो? भाजी आहे ती चिरणार आहे, शिजणार आहे आणि पोटात जाणार आहे. तसं नसतं रे बाबा. प्रत्येक गोष्टीला एक पद्धत असते आणि ती त्याचप्रमाणे केली ना तरच ती चांगली लागते. कळलं? दे, आज मी स्वयंपाक करते. न माझं काम आहे ते. माहितीये मोठं काम करतोस ते. तू काळजी नको करू. तुझी जर मालकीन मला भेटली ना तर मी त्यांना सांगेन की तुमचा नोकर खूप चांगला आहे, माझी खूप चांगली खातिरदारी केली. तसंही माझ्याकडे काही टाइमपास नाहीये.
बसून बसून कंटाळा आला होता. बरं ते जाऊ दे, आजचा मेनू कळला का? रस्स्याची भाजी आणि चपात्या. जग्गूला पीठ आणायला पाठवले. चपात्या? अरे पण ते त्याला ते पोळपाट का काय ते आणि लाटणं. हा ते लागतं ना. हे घे. त्याचं काय करू? तास. तासून तासून गोल लाटणं कर. तसंही तुला तासाची खूप सवय आहे ना, नाहीतरी तुझ्या चाकूचा का उपयोग आहे? ए, त्याच्यावर चिडू नकोस. जग्गू, तू सगळं आणलंयस ना? हो, आणलंय सगळं. हा, मग ये इकडे. आणि तू काठी तासून मस्त गोल कर. हा, तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. जा जा ना. याला कामालाच लावते. हे बघा काय काय आणलंय. हे पीठ, मिरच्या आणि तुम्ही सांगितलेलं सगळंच आणलंय.